तुम्ही मला ह्या व्हिडिओमध्ये अख्ख्या व्हिडिओमध्ये आता पहिल्यांदा बघितलं असेल. प्रतिपचंद्र के वर्दी विश्ववंदित शहा शिरो शिवशाही मुद्रा कॅशच आणा, जीपे नका आणू, कारण इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. महाराजांच्या राण्या किती होत्या, महाराजांचे मंत्री किती होते, महाराजांनी किती गड किल्ले बघायचे, राजमुद्रा किती कोणाची होती, बाल्कनी किती कोणाची आहे. म्हणजे महाराजांना 8 आकार नक्की शिरो होता. अकरा ते 12 पायऱ्या खाली उतरून गेला तर आतमध्ये एक रूम आहे, त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबत खाना. त्याला काय बघायला भेटलं तर राजांचं 32 मनाचं रत्न जडेत सुवर्ण सिंहासन महाराजांचं. पण चाललो आहे ते जगदीश्वराच्या मंदिरात, पण आपल्याकडे इकडे डाव्या साईडला आपल्याला टकमक टोक बघायला मिळणार आहे. नाही मस्जिद असो किंवा मंदिर असो, तोडायचं म्हणजे तोडायचं. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. समोर बघा आपल्याला विठ्ठलाचं वाडका दिसतंय काय, त्याला म्हटलं गेलं टंगसाळ, ती वाट तिथे निघते आतमध्ये. जे महाराजांचं बाटप आहे की नाही, ती वाट तिथे निघते, त्याला म्हटलं गेलेलं आहे टंगसाळ. राजांची स्वतःची राजमुद्रा होती. राजमुद्रा म्हणजे काय तर राजांची त्या काळची करन्सी, गोल्ड कॉईन मुद्रा नाणं. 8 कोणी तिला म्हणतात अष्टकोणी. 1 रुपया सगळे पाहिले की नाही, ही आपली करन्सी. आजची रिझर्व्ह बँक कुठे माहितीये का, रिझर्व्ह बँक पैशाच्या तुझी बँक माहितीये कुठे आहे ती, नाशिक मध्ये. त्या काळामध्ये इथे होती. 365 गड किल्ल्यांचा गावकऱ्यांचा पैसा कशा पद्धतीने इथून छापला जायचा. या जागेचं नाव आहे टंगसाळ. म्हटलं गेलं टंगसाळ. आता शंका ती झाली की आपली रिझर्व्ह नाशिक मध्ये आहे, मग आपलं 1 रुपया पाहिला असेल आपण. 1 रुपयाच्या पाठीमागे काय दिलं माहितीये का, 1 रुपयाच्या पाठीमागे सत्यमेव जयते. महाराजांची स्वतःची राजमुद्रा लिहिलं होतं. प्रतिपचंद्र के वर्दी विश्ववंदित शहा शिरो शिवशाही मुद्रा. याचा अर्थ असा केला जातो की शहाजींचा सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं ते वाढता हिंदवी स्वराज्य तारीख कलेबरोबर निवडलं पाहिजे. त्या स्त्रीची इच्छा मुद्रा टंगसाळ म्हटलं गेलं. 8 कोरी ते महाराजांची लक्षात ठेवायचा. समोर एक 10 बाय 8ची आपल्या समोर बघा गोलाकारची बाल्कनी बघायला भेटते आपल्याला. किती मजली होती, 5 मजली होती. किती 5 मजली होती. त्याला 8 कोर आहेत, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. राजांची सज्जा गेलेली. 5व्या मजल्यावर राजाची 5व्या मजली कुठे असेल ना, 5 मजली. किती मजले आहेत, 2 मजले. मग 5व्या मजला कुठं असेल कल्पना करा ना. 5व्या मजल्यावर राजे जायचे. रायगडाचं वातावरण केंद्र असेल, क्लायमेट व्यवस्थित असेल की रायगडाचं, तर रायगड किल्ल्यावरून महाराज 8 किल्ल्यांचं दर्शन घेत होते. सोनगड, मानगड, लिंगाणा, तोरणा, राजगड, शिवतरगड, प्रतापगड आणि मकरंदगड. म्हणजे थोडक्यात महाराजांना 8 आकार नक्की होता. महाराजांच्या राण्या किती होत्या, महाराजांचे मंत्री किती होते, महाराजांनी किती गड किल्ले बघायचे, राजमुद्रा किती कोणाची होती, बाल्कनी किती कोणाची आहे. म्हणजे महाराजांना 8 आकार नक्की शिरो होता म्हणून. हे एक 10 बाय 8ची रूम दिसली का आपल्याला. कोपऱ्यात 11 ते 12 पायऱ्या खाली उतरून गेला तर आतमध्ये काय रूम आहे. 11 ते 12 पायऱ्या खाली उतरून गेला तर आतमध्ये एक रूम आहे. त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबत खाना. स्वराज्याचे बहिरूप बहिरचे नाही. एवढे हुशार होते, एवढे चालाक होते की स्वतःच्या बायकोला कळून नाही दिलं की आपला नवरा हिंदवी स्वराज्याची बहिरूप्या करतोय म्हणून. एवढे हुशार होते की 18 भाषेचं ज्ञान होतं, जिथे 35 वेषांतर बदलायचे. एवढे हुशार होते की औरंगजेबाच्या दरबारामध्ये जाऊन औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसले आणि औरंगजेबाच्या छावणीमध्ये घुसून ते दाढीला कधी हात लावून ते औरंगजेबाला सुद्धा कळून नाही दिलं. बाहेरच्या प्रपंचात गड किल्ल्यात गावकऱ्या जायचे, गुप्तच्या गाडी द्यायची आणि बाल्यगेट कुठे सांगत फिरत असायचे. का माहितीये काय, कारण की भिंतीलाही कान असतात. या कानाची बातमी या कानाला, या कानाची बातमी या कानाला जाता कामा नये म्हणून त्याची छात्र केली जायची. ते आपल्या रूम मध्ये गेली जायची. मग इतिहासामध्ये म्हटलेलं गुप्त खलबत खाना म्हटलं गेलं. आता ही रायगडाची समोरची बाजू आहे. समोरची बाजू आपण बघायला, रायगडाची बाल्यगिरी समोरची बाजू बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. राम कृष्ण हरी छाती केसरीची दृष्टी गरुडाची. आता आपल्यासोबत 50 लोकांच्या माईकची व्यवस्था करतोय. त्याकडे होतं का माईक लाईट. इथे लाईट माईक नसताना सुद्धा आता एक होता बरोबर बरं की नाही. समोर सिंहासनाचं अंतर आणि या कोपऱ्याचं अंतर किती लांब आहे बघा ना, 350 फुटाचं अंतर आहे माझ्यापेक्षा. या कोपऱ्यामध्ये मावळा कुजबुजला तरी तो आवाज राजांच्या सिंहासनासमोर आहे. काय चमत्कार असेल कल्पना करा ना. आज ओपन आहे, त्या काळामध्ये पॅगवन होतं.
माझा जरी ओपन आहे पण या दरबारामध्ये इथून कागद पाडलेला आवाज तिथे जातो. सांगायचं तात्पर्य एवढंच. आज जर ओपन असल्यामुळे तो वागताचा आवाज तिथे जातोय. कल्पना करा ना, पॅक बंद असल्यामुळे तो आवाज कसा बरी घुमत असेल कल्पना करा. कागद भांडलेला आवाज तिथे पोहोचतोय ओपन असताना. मग पॅक बंद असताना तो आवाज कसा बोललेला कसं आहे याला काय म्हटलं गेलं माहितीये काय? दरबारामध्ये कुणावरती अन्याय होता कामा नये. कारण की येणारा माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो, सरदार असो किंवा एखादा शत्रू असो, या दरबारामध्ये जरी आला ना तर त्या कोपऱ्यामधला एक सरदार उभा राहायचा. डायरेक्ट महाराजांना भेटत नव्हता तो, त्या सरदाराच्या कानामध्ये बोललं जायचं. आणि तो सरदार जर योग्य असं ठीक आहे महाराजांना सांगू शकतो, जर त्याच्यामध्ये काही खोड जरी सांगू शकत नाही की नाही, मग त्या सरदाराच्या कानामध्ये बोललेला आवाज महाराजांच्या शिरस्त्रावर गोष्टी. दरबारामध्ये कुणावरती अन्याय झालेला नाहीये. कारण कित्येक चुकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिर. इथे महाराजांचा राज्याभिषेक 6 राजे छत्रपती झाले. काही पहाटेची वेळ असेल कल्पना करा, शनिवारचा दिवस होता तो. राजे सकाळी पहाटे लवकर उठले. आपले राजे कोणत्याही देवाचं दर्शन विसरले नव्हते. राजाने याच भवानी मातेला साकडं घातलं, शेतकरी मातेला बंधन केलं. वाडेश्वराचं तपस्या झालं. गडावरती आलो होता इंद्रिय सेंटर इंग्रजांनी सांगितलं का 2 इंग्रज दररोज पण आपली आले होते. त्या दरबारामध्ये त्याने काय काय त्याने ते नमूद करून ठेवलंय की मी घरावरती आलो तेव्हा मला काय काय बघायला भेटलं. त्या दरबारामध्ये तो आला, तो एक रोजनीशी घेऊन आला होता आणि या दरबारामध्ये आला आणि दरबाराच्या या नगरखान्याच्या बाहेरून त्याने 4 पायाचे हत्ती सजवलेले पाहिले. तुला शंका निर्माण झाली, मी 2 पायाचा माणूस, हा डोंगर चढू शकत नाहीये, मी 6 तास लागले मला गडसर करायला, तो डोंगरावरती हत्ती कसा काय आला? मी 2 पायाच्या माणसाला किल्ला सर करता डोंगर सर करता येत नाहीये. आता आलो आपण पायरी मार्गाने. त्या काळामध्ये पायरी मार्गाने होता, पाऊल वाट होती, त्या पाऊल वाटेने तो वडावरती आला होता. शंका मी 2 पायाचा माणूस जाऊ येऊ शकतो नाहीये. महाराज खूप दृष्टी होती. तो इंग्रज दरबारात काय लिहितोय, इथे 6,000 रुपयाच्या वस्ती होती. आपल्या डोळ्यासमोर 6,000 रुपयाच्या बसलेली आहे. वरून दरबार पॅकबन आहे. ह्याला आतून स्मशालीचा उजेड, मगपली पैठणी कापडाने, काव दिव्यांच्या देवाने इथे बसलेली 6,000 प्रजा. प्रत्येकाच्या डोक्यावरती बाबा पेटा आहे. 6,000 प्रजा दरबारात तिथे त्या इंग्रजाने पाहिले. पण जर समोर नजर टाकली त्याला काय बघायला भेटलं तर राजांचं 32 बलाचं रत्न जडेत सुवर्ण सिंहासन महाराजांचं बघायला भेटलं. सिंहासनाच्या कोपऱ्याला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊसाहेब बसलेल्या होत्या. आज आपलं मूळ छत्रपती होतंय. हे पाहण्याकरता आऊसाहेबांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले होते. आणि त्या आनंदाच्या अश्रू दरबार नक्की सांगत असतील ना, ते शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारं माझं बाळ, शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारं माझं बाळ, ते बाळ त्या 32 मुलाच्या सिंहासनावर दरड होते. या आईला या दरबारमध्ये काय आनंद होते हे कल्पना करू शकत नाही. एक नजर लागली समोर राजांच्या 2 पुत्रावरती गेली. आणि दरबार सकाळी 5:30 वाजता हा सजून ठेवला होता. राजे सकाळी लवकर उठले, स्नानगृह केला, पालकपोषण घातले आणि राजाने यास नगरखान्याच्या बाहेरून म्हणजे कोणत्याही देवाला विषय नाहीये. भवानी मातेला साकडं घातलं, शिरकाई मातेला वंदन केलं, वाडेश्वरस नतमस्तक झाले आणि राजाची विरोध नगरखान्यात आतली झाली असते. तेव्हा मात्र बसलेली प्रजा आनंदाच्या सोहळ्यामध्ये उठून राहिलो. राजाला पाताक्षरी राजांसोबत सवंगडी मावळे होते आणि प्रत्येक मावळ्याला या सुवर्णाच्या क्षणामध्ये, आनंदाच्या क्षणामध्ये प्रत्येकाने आपला बाबा पिता काढला. सिंहासनाकडे मानाचा मुजरा केला. तो इंग्रज म्हणतोय, मी या दरबारामध्ये माझी वाईट कॅप काढली आणि शिवायला मानाचा. आपल्या राजांच्या या सुवर्णाच्या क्षणामध्ये राजांची नजर 32 मुलाच्या सिंहासनावरती गेली. सिंहासनाच्या कपड्यावरती गेले. आई आपल्या राष्ट्रमाता राजमाताला पाहिलं. एक नजर त्या दरबारा पुढे पडले. राजा आनंद आणि आनंदाच्या काळामध्ये या दरबारामध्ये काही विधवा स्त्रिया महाराजांना बघायला. त्या विधवा स्त्रियांकडे पाहिलं आणि राजांचं अंतर भरून आलं होतं. राजांचा पाय लटणत होते. मग या सुवर्णाच्या क्षणामध्ये, आनंदाच्या सोहळ्यामध्ये राजांचा पाय लटण्याचं कारण काय असेल? इंग्रज पुढे लिहितोय, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर त्याला दिसून आले होते. पण राजाने रडायचं नसतं ना, राजाने दिवस द्यायची नसते. मग अंतकारण भरण्याचं कारण एवढंच होतं, ज्या जीवाभावाच्या मावळ्यांवरती या हिंदवी स्वराज्य उभं केलं, ज्या वीर मावळ्याने हे स्वराज्य घडवताना रक्ताचे पाठ वाहिले गेले, त्यातला एकही मावळा आणि या सुवर्णाच्या क्षणामध्ये आपल्या महाराजांना कुठेही बघायला भेटत नव्हता. त्या सिंहासनाच्या पायऱ्या चढताना कोपऱ्यामध्ये बसलेल्या आपल्या आईला
पहिल्या पायरीला हाऊ साहेब सिंहासनाची पहिली पायरी चढतो आम्हाच मावळा म्हणणारा राजा लाख मेले तरी चालतील लाखाचा निश्चिंता जर का पाहिजे असं म्हणणारा माझा बाजी आज या सुवर्णाच्या क्षणामध्ये या मखमली पैठणी कापडामध्ये आमच्या समोर आऊसाहेब आम्हाला का दिसत नाहीये आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असा म्हणणारा माझा ताना कुठे दिसत नाही नुकताच मानला तो माझा प्रतापराव गुजर होता जीवा म्हटलं त्या पायाने 32 माझ्या सिंहासनावरती उजवा गुडघा टेकवला आणि राजा छत्रपती राजांच्या अंगावरती सुवर्ण छत्र पकडलं गेला 1000 मकड्या उचलल्या गेल्या आणि या दरबारामध्ये मात्र त्या सिंहासनाच्या कोपऱ्यातून एक जुल्फीदार उठला आणि या जुल्फीदार ललकार दिली गेली ललकार मी देणार आहे माझ्याकडून जोराने एकटाच जय बोलायचं ओके जय बोलताना चिंबूस पण करायचा ओके माझ्या घरी कोण करायचं महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय हर महादेव माता की जय पहिल्या दरबारामध्ये ललकारे ओलांडल्या समोर राजांचं 32 किलोचं सिंहासन होतं एक मण जे 40 किलो 1280 किलो सिंहासन हे सिंहासन औरंगजेबचा जुल्फिकार खानाने घराचे गावकरी उचलून घेऊन गेला ही भिंत आता बांधली ही भिंत त्या काळात बांधलेली आहे बघा आणि आतमध्ये मूर्ती 13/12 कोल्हापूरची संभाजी महाराजांनी 2009 मध्ये ती मूर्ती बसवली गेली हा दरबार होता या दरबारात आवाज जो येतो ना सिस्टमचा त्या आवाज येते त्यामुळे काही दनकरांचे हा दौर काढू शकत नाही काही दनकरांचे मत आहेत की राजांचं भूमिपूजन याच्यावरती गेलं होतं राजांचं भूमिपूजन जेव्हा राजे सिंहासनावर बसले गेले त्या अगोदर राजांचं हा काही म्हणतात की जेव्हा रायगड किल्ल्यावरती सरासरी उंची गडाची 1375 फुटाची उंची अशा अनेक जानकारी अनेक मतं काढली दगड काढू शकत नाही बघा मुलाला ही भिंत आता बांधलेली आहे बघा मूर्तीला हार फ्रेश बघायला भेटतो आहे की नाही हार चांगलीकरांचा हार वेगुर्जीची आज 27 वर्षापासून 365 दिवस रोज हार काढला येतो रोज हार एकही दिवस नाही की गडावरती हार येत नाही असं पण दुसरा हार येतो आपले एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री त्यांचा सुद्धा गडावरती रोज हार येतो बघा म्हणून हा महाराजांचा दरबार आहे या दरबारावरती कुणावरती अन्याय कधी झालेला नाही बघा आणि ह्याला इतिहासामध्ये मोठा नगारखाना कुठे पाहिला असा गेट ऑफ इंडिया मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट आहे तिथून कॉपी पेस्ट हा ओरिजिनल आहे तो डुप्लिकेट आहे कल्पना करा मंत्री इथून गेलेत आज मंत्री इथे राहिले असते रिझर्व्ह बँक पैशाची आपल्या छापल्याची बँक इथं होती की नाही किती आपण पवित्र असते दिवाणे आम दिवाणे काय न्याय इथं दिला त्या काळामध्ये दिला जायचा दिल्लीचा घोड इथं असताच फक्त एवढंच की महाराजांचं वर इथं राहिलं असतं मंत्री त्यांच्या खाली होते महाराजांच्या खाली होते फक्त गाद्या 2 गाद्या 13 झाली आपले कोल्हापूरचे संभाजीराजे यांचं वर त्याचं राहिलं असतं पण राजकारणामुळे ते घालवून बसले राजकारण हे राजकारण बसले आता कारण की मान तो होता महाराजांना तो मान अजूनपर्यंत इथे राहिला असता परंतु त्याचं राजकारण होत गेलं पूर्णपणे हा पूर्वीचा महाराजांच्या काळामध्ये दरवाजा इकडून यायचे लोक आपण पाठीमागून आलो की नाही पाठीमागून येण्याचा मार्ग होता इकडून लोक यायचे आतमध्ये ह्याला म्हटलं गेलं नगारखान्यावर सनई चौकडे नगारे वाजवले जायचे आणि पुढे दरवाजे बंद आता या राजमार्गाने आपण पुढे जाऊया तुम्हाला इथे परत यायचं दर्शन करायला आणि आपल्या होळीच्या वाळू माहिती घेऊया बोला छत्रपती शिवाजी महाराज की तिथे शिल्प पाहिलं असेल नगारखान्यावरती त्याला म्हटलं गेलेलं आहे शरफ शरफ हा प्राणी सर्वात बलाढ्य प्राणी होता याला आजही म्हटलं जातं शरफ म्हणजे शिवराय आणि 5 हत्ती म्हणजे 5 शाही कुतुबशाही आदिलशाही निजामशाही बरीदशाही पोर्तुगशाही या 4 शाहीनं शिवरायाने आपल्या छाताऱ्यावरती पाय देऊन एक स्वराज्य निर्माण केलं असं ते प्रतीक बघायला भेटतं बघा आपल्याला लास्ट होता कोणाला होता स्वराज्यावरती जेव्हा महाराजांचं निधन झालं त्याच्यानंतर कोण स्वराज्य चालू करून आला होता औरंगजेब
औरंगजेबाला तलवारीने शेपटीने उडवला गेला असे तलवार दाखवले बघा. आणि हा समोरचा जो मूर्ती बघायला मिळेल समोर एक, या मूर्तीची स्थापना केली इंदिरा गांधींच्या हस्ते एक चव्हाण. रायगड किल्ल्यावर जेव्हा इंदिरा गांधी गडावरती आली तेव्हा ही मूर्ती गडावरती घेऊन आल्या होत्या. त्यावेळेस ही मूर्ती कुठे बसवायची होती? सिंहासनात. बाहेर का बसवली? त्याला कारण आहे. महाराजांची जोडी तिरकी नजर आहे आणि महाराजांच्या पायामध्ये बुट आहेत. कोणताही राजा सिंहासनावर बसताना बुट घालून बसू शकत नाही, म्हणून मूर्ती बाहेर बसवली गेली. आणि हा मोकळा परिसर पाहतो याला होळीचा माळ. होळी खेळणं हे आपण आज होळी पेटवतो की नाही? होळी पेटवणं म्हणजे ते आपण पेटवली, पण ते सोपं नाही. ते सर्वात घातकी होतं. कारण की जोपर्यंत इथली होळी पेटत नाही तोपर्यंत कुठल्याही गडकिल्ल्याची गावकऱ्याची होळी पेटत नसायची. एकदा का इथली होळी पेटली की आजूबाजूच्या गडकिल्ल्याच्या गावकऱ्या होळ्या भेटल्या जायच्या. एकदा इथं होळी पेटवली की राजे पेटायला होळी स्वतः नारळ टाकायची आणि मावळ्यांचं म्हणायचे, जो कोणी बहादर मावळा असेल तो मी टाकलेला नारळ, जो कोणी बहादर मावळा असेल तो नारळ हाताने बाहेर काढेल. जो काढेल त्या मावळास 1.25 किलो सोन्याचं कडं, मानाचं घोडं, मानाचं पेट इथे बक्षीस दिलं जायचं. कोणी काढलं माहिती काय? किती वर्ष असताना? 9 वर्षाचे असताना अलगद नारळ उचलून काढला होता. म्हणून ही समोरची बाजारपेठ आहे. लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट, डाव्या साईडला 22 आणि उजव्या साईडला 22, 44 दुकान आहेत. पाठीमागे मकान, आगीत पण 2 टाईपची बाजारपेठ आहे. आपण बाजार कसा करतो? मार्केटला गाडी लावतो आणि मग बाजार हा पायाने करतो. त्या काळामध्ये पायी बाजार करत होता. घोड्यावरती बसायचं. हाईट पाहिजे तर घोड्याच्या आकाराच्या हाईट पडायला. आणि जो स्टेट गेलात की नाही तर आजूबाजूला काही वाडे बघायला भेटले. आणि समोर पाहतो बघा एक मंदिर. लांबून काय दिसतंय? मंदिर. याला म्हणतात गणिमी कावा. रायगडाला सह्याद्रीने घेरलाय. जर एखाद्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेवर जर का एखाद्या मुस्लिमाने त्या रायगडाकडे पाहिलं किंवा त्याला रायगड अटॅक करायचं करू शकतो का तू? नाही. त्याला काय वाटलं पाहिजे? ते मस्जिद. याला म्हणतात गणिमी कावा. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. इंग्रजाला काही फरक पडत होता काय? नाही. मस्जिद असो किंवा मंदिर असो, तोडायचं म्हणजे तोडायचं. म्हणून त्या काही डोंगर आहे, पोटल्याचा डोंगर. या पोटल्याच्या डोंगर समोरची इमारत फोडली. ती बघा ती समोर, हे दारुकोटर आहे. हे फुटल्यामुळे दारुगोळे आतमध्ये बसवले. काही आतमध्ये आपली लोक पितळून निघाली आणि मग ते रायगड किल्ला लागला सुरुवात केली. म्हणून मंदिराचा आकार मस्जिद सारखा मानलेला आहे. मंदिर मोठं आहे. मंदिराचे दरवाजे बघा छोटे आहेत. का माहिती का छोटे? त्याला कारण आहे, कारण की मुस्लिम सरदार मंदिरात शिरताना वर मान करू शकतो, खाल मान करून नाहीये. दरवाजा छोटा असता कसा येणार तो? त्याचा आपण होऊ शकतो ना. मंदिरात तर मी शिरतोय पण पाठीमागची लोक मला बघतायत ना, मी सरदार त्यांचा, आणि मी खाली वागलो तर माझा अपमान होणार. म्हणून जो औरंगजेबचा सरदार आला, जुल्फिकार गडावरती आला की नाही 3 नोव्हेंबरला, तो मंदिरात शिरला नाहीये. आजूबाजू ते स्टॅच्यू तोडलं, नगरात ते स्टॅच्यू तोडून सिंहासन आतमध्ये काय माहितीये काय? जगाचे ईश्वर जगदीश्वर महादेवाचं मंदिर शेतकऱ्या. कारण की राजे रोज सकाळी जगदीश्वरला महादेवाला विसरत नव्हते. आणि त्या मंदिराच्या समोरच्या बाजूला छोटा नगरखाना आहे. ज्याने हा रायगड किल्ला बांधला, ज्या कलाकारांनी रायगड किल्ला बांधला, त्या कलाकारांचं नाव त्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती बघायला भेटणार आहे. रायगड बांधताना एखादा आपल्या इंजिनियर घर बांधायचं की पहिला पैसा मागतो. हिरोजीने काय मागितलं? राजा काय बांधायचं ते आम्हाला सांगा. पण राजे हुशार होते, थोडासा मौर्य दिला. हिरोजी नेमकंच बांधकाम करायचंय. राजे गेले आग्र्याला मोहीमला निघून, आणि हिरोजीने बांधकामासाठी सुरुवात केली. 18 पकडे ते घेतल्या स्वराज्यामध्ये बघा मला. 18 पकडे सोबत किल्ला बांधायला सुरुवात केली. अर्ध बांधकाम झालं, दिलेलं मौर्य संपल्या. बांधकाम नाही थांबवलं, स्वतःचं मन मोठं केलं. स्वतःच्या गावाकडे गेलो, स्वतःचं घरदार, स्वतःचा वाडा, स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि गडावरती आपल्या झोपडीमध्ये फॅमिली घेऊन राहू लागले. सावकार होते ते सावकार. काय गरज ती करायची? हिरोजी करा नाही. राजाने शब्द टाकला, विषय संपला. पहिला शब्दाला मान होता, आता पैशाला मान आहे. जिथे पैसा आहे तिथे सगळं आहे, बाकी तिथे काहीच नाही. पहिला पैसा नव्हता, फक्त मान होता. पहिला बोलण्यात शब्दाचा मान होता. हिरोजीने वाटलं असतं मला राजाने अजून थोडे पैसे दिले असते, मी आणखी किल्ला जोरात बांधला असता. पण स्वतःचं घरदार विकलं, परिवारला गेले, झोपडीत राहू लागले. आजही त्यांचा वाडा आहे. आजही त्यांचा रायगड किल्ल्यावरती वाडा आहे. फक्त एवढंच की ते इथल्याच लोकांना माहितीये, बाकी आम्ही कुणाला सांगत नाही. का? कारण की कुठे लिहिलेलं नाही की त्यांचाच तो वाडा आहे म्हणून. पण वाडा गडावरती त्यांचा आहे. गडावरती तो आला होता ना इंद्रिय ऑक्सेंटर, हा रायगड किल्ल्यावरती 22 दिवस राहिला होता. 22 दिवस राहिला होता गडावर. कुठेही नोंद नाही कुठे, पण गडावरती 22 दिवस राहिला होता. मग आता कल्पना करायची गोष्ट आहे की ज्याने रायगड किल्ला बांधला
त्या कलाकाराचं नाव तिथे दिलं. तिथे राजाचं नाव पाहिजे होतं, कलाकाराचं नाव पाहिजे होतं, पण सगळं विकून किल्ला बांधून दिला. राजे 70 गडावरती आले. हा डोंगर होता असा उभा. ह्या डोंगरावरती अशा इमारती बांधल्या. राजा बाजारपेठेत गेले, जगदीश्वराच्या मंदिरात गेले, दरबारात आतमध्ये गेले आणि राजाने किल्ला पाहिला. आणि राजाने किल्ल्याला पाहिला, किल्ल्याला स्वर्ग पाहिला महाराजांनी. राजाने विचारलं, आपण रायगड किल्ल्याची राजधानी बांधली. सगळ्यांना जमवलं. अख्ख्या जेवढे सरदार लोक होते त्यांना ज्याने कामगिरी केली त्याप्रमाणे त्याला बक्षीस पाठवायला सुरुवात केली. कुणाला घोडा दिला, कुणाला हत्ती दिला, कुणाला काय दिलं, कुणाला काय दिलं. हिरोजी आले पुढे. हिरोजीने विचारलं, काय पाहिजे मागा तुम्ही? आम्ही देणार नाही का, तुम्ही रायगड राजधानी बांधलीत. ज्याने रायगड किल्ला बांधला त्याला राज्य विचारलं, तुम्हाला काय बक्षीस पत्र पाहिजे? अरे ज्याने ताजमहल बांधला त्याच्या हात तोडून टाक. याला म्हणतात जगातला एक महाराज. मागा हिरोजी तुम्ही दरबारात उभे आहात. दरबारामध्ये आम्ही कोणाचा अपमान करू शकत नाही. आम्ही नाही म्हणून तुम्ही नाही म्हणू शकत पण नाही. काय पाहिजे ते मागा, हत्ती, घोडे, खजिने, सोनं काय हवाय ते मागा. नाही रोजी नका संकोच करू. नाही राजा, फक्त राजा एक मागणी आहे तुमच्याशी. राजा तुमच्याशी मागणी आहे. पेटा काढला, मानाचा मुजरा केला. राजा फक्त एक दगड बसवायची अनुमती द्या. काय कुठे दगड बसवत होतो? राजा त्या जगदीश्वराच्या पहिल्या पायरीवरती. महाराजांच्या तिथेच कशाला दगड बसवत होतो? तो दगड त्या मंदिरात कशाला बसवत आहे? आणि त्या दगडावरती काय असेल ठेवलंय? नाही राजा, त्या दगडामध्ये माझं नाव लिहायचंय आणि तो दगड त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती बसवायचंय. कारण की पहिला दगडाला दगड शब्द होता. पहिली दगड, आपण दगड म्हणतो आता, त्या काळात दगड म्हणायचे त्या काळामधले लोक. तेव्हा दगडावरती माझं नाव लिहिलं होतं. दगड त्या मंदिराच्या पहिल्या पायरीवरती बसवायचे. तेव्हा महाराजांनी विचारलं, त्या दगडामध्ये नाव लिहून त्या मंदिराच्याच पहिल्या पायरीवरती करायचं. हिरोजीने विचारलं, राजाने विचारलं, त्या दगडावरतीच काय हिरोजी? तो दगड एक मोठा गडवा ना, आपला यांना रायगडाचा महादरवाजा आहे. आपला रायगड किल्ल्याचा असणार एक नगरखाना आहे, त्याच्यावरती बसवा, आम्ही मध्ये देतो. नाही राजा, तुमचं दैवत ते, आमचं दैवत तुम्ही. राजांना नाही रावलं म्हणून एक छोटावरती नगरखाना बांधून ठेवला होता. आजही तिथे नगरखाना छोटासा आहे. ज्याने रायगड किल्ला बांधला, ज्या कलाकाराने रायगड किल्ला बांधला. महाराजांनी विचारलं, तिथे नका बसू. नाही राजा, तुमचं दैवत ते, आमचं दैवत तुम्ही आहात. ज्याच्या वेळेस आपला मुक्काम रायगड किल्ल्यावरती होईल, सूर्योदयाच्या साक्षीने राजमार्गात असाल ना, सूर्योदयाच्या साक्षीने जे तुमचं उजवं पाऊल पडेल, त्या उजव्या पाऊलाची धूळ फक्त माझ्या मस्तकी टेकली पाहिजे. म्हणून त्या मंदिरामध्ये आजही लिहिलेलं आहे, सेवेच्या ताई तर बरं हिरोजी इंदुरकर. डोळ्यातून पाणी आलं, कडकडून मिठी मारली. वा हिरोजी, वा तुमच्यासारखी पूर्ण स्वराज्याला भेटत, पूर्ण स्वराज्य निर्माण झालं. पैसा का मागितला झाला, स्वराज्य निर्माण झाला असतं काय नसतं झालं बाबाप्रमाणे. आणि त्याच नगरखान्याच्या बाजूला शिवरायांची समाधीची सफेद कलर, समाधीच्या शब्दाला महात्मा ज्योतिबा फुले. आणि साईडलाच एक आपल्याला वाघ्या कुत्री समाधी बघायला. वाघ्या कुत्र्याबद्दल खूप मोठं वादंग आहे, त्याची माहिती तुम्हाला मी देणार नाही. काही 4 पोलीस आहेत तिथे. ती मध्ये आता पूर्ण तोडण्याचा प्रयत्न केला होता. लोक काही आली होती तोडायला, तिथे नाही तोडून दिला. पोलीस आहेत त्या ठिकाणी. रायगडाच्या महत्वाच्या पॉईंटची माझी माहिती तिथे संपलेली आहे. तिथं जायचंय, दर्शन करायचंय. आणि ही बाजारपेठ संपली की पुढे टकमक डाव्या साईडला पूर्णपणे. रायगडाच्या महत्वाच्या पॉईंटची माझी माहिती संपलेली आहे. माहिती झाल्यानंतर माझ्या ग्रुपला 1-2 शेर सांगत असतो. पहिला शेर असा म्हणत जातो, घासल्या विना दार नाही तलवारीच्या मातीला, घासल्या विना दार नाही तलवारीच्या मातीला, मर्द मरण्याशिवाय अर्थ नाही महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. म्हणून औरंगजेब आपल्या दरबारामध्ये आपल्या बडी बेगमला म्हणाला होता, अरे ओ मेरी बड़ी बेगम साहिबा, उस कापर सिवा ने एक संभा को पैदा किया, अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. कवी भूषण म्हणतात ना, काशी की कला जाती मथुरा में मुझे दोस्ती, काशी की कला जाती है मथुरा में मुझे दोस्ती. अगर ना शिवराय होते तो या प्या सबकी सुन्नत होती. नाही मी तुम्हाला भेटलो असतो, नाही मी नक्की तुम्ही भेटला असता. म्हणून तर एक शेर आहे, अंधार झालेला आहे एक दिवा पाहिजे, पुन्हा एकदा या महाराष्ट्राला नव्हे पूर्ण देशाला एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे, एक जिजाऊंचा शिवबा पाहिजे. राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे, राजे तुम्ही पुन्हा जन्माला यावे म्हटलं गेले. हाय गाईज, तुम्ही मला ह्या व्हिडिओमध्ये, अख्ख्या व्हिडिओमध्ये आता पहिल्यांदा बघितलं असेल. मला आता सांगते, इथून सुरू होतं महाराजांच्या काळातला बाजारपेठ. इकडे 22 आणि इकडच्या साईडने 22 असे 44 दुकानं आहेत. त्याच्यामध्ये पहिला पूर्वी काळी महाराजांच्या काळात वस्तू विकल्या जात होत्या. आता गाईज आपण चाललो आहे ते जगदीश्वराच्या मंदिरात. पण आपल्याकडे इकडे डाव्या साईडला आपल्याला टकमक टोक बघायला मिळणार आहे. त्याची पण एक जुनी कहाणी आहे, ती पण आपण व्हिडिओ मध्ये सांगत जाऊ.
आणि गाईज हा आहे आताच्या काळातला बाजारपेठ. तुम्ही बघू शकता इथे विविध खाण्याचे, पण तुम्ही शक्यतो इकडे येताना कॅशच आणा. जीपे नका आणू, कारण इकडे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. खाऊ घेऊनच या. आता हा जगदीश्वराच्या मंदिराचा दरवाजा आहे. हा पश्चिम दरवाजा आहे बॅक साईडचा. लाईन लय मोठीच लागले. जगदीश्वराच्या मंदिरात आता एंटर करणार आहे आम्ही. इथं भग्न अवस्थेत आपल्याला नंदी पाहायला मिळतो. मुघली आक्रमणाच्या टायमाला याचा चेहरा भग्न झालेला आहे. महादेव गणपती बाप्पाची मूर्ती आहे. तर मित्रांनो, रायगडावरतील आपला शेवटचा पॉइंट राहिलाय टकमक टोक. गड खाली उतरतोय आम्ही आता इथून. मधल्या रस्त्याने आलो आम्ही, तर इकडून परत पायरी वाटे. तर मित्रांनो, खाली उतरल्यावर फ्रेश होऊन आम्ही जेवून लगेच निघालो. खूप थकलेलो, त्यामुळे व्हिडिओ काढायचा कंटाळा गेला. आत्ताच घरी पोहोचलोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.